नाही, मला कोणीतरी सांगितलं वसईहून शिट्टी पण येते आहे। अरे वसई वालों को बताओ, राजपूत जी वसई वालों को बताओ, मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता। मेरी बात पहुंचा दो उन तक, उनको वसई में निपट लेंगे, डहानू तक पहुंचने नहीं देंगे। गली के लिए दिल्ली में बचेगी, गली की सीटी दिल्ली में बचेगी, वसई वालों को वसई में निपट डालेंगे। काय गाजर मुली आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे। वसई वालों को निपट डालेंगे, बाप का राज है। पालघर जिल्ह्यातलं वातावरण आता दिवसेंदिवस तापत चाललेलं आहे। अमित शहा यांची जाहीर सभा झाली, त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली, त्यामुळे आरोप आणि प्रत्यारोपाच्या फेरी वाढत चाललेल्या आहेत। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। या टीकेला हितेंद्र ठाकूर यांनी तेवढ्याच ताकदीने जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे। आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की वसई वालों को वसई में निपट लेंगे। यावर हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं वसई वाल्यांना वसईत निपटायला हे काय गाजरमुळे आहे काय, हे इनका बाप का राज है क्या, ये अपने औकात में आए हैं, इज्जत से लढो, असं थेट प्रत्युत्तर जे आहे हितेंद्र ठाकूर यांनी दिलेलं आहे। तर दुसरीकडे मागील 2 दिवसांपासून नालासोपारामध्ये पाणी आणि लाईटचा खेळखंडोबा चालू आहे आणि हे सर्व भारतीय जनता पार्टीच करत असलेले आहे। अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पाणी बंद केले जातं, लाईट बंद केले जातं आणि आम्हाला बदनाम केले जातं असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। तसेच ही आज हितेंद्र ठाकूरवर असाही आरोप होतो की ही गल्लीची निवडणूक नाही, दिल्लीची निवडणूक आहे। यावर हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले गल्लीची शिट्टी आहे ही दिल्लीमध्ये वाजणार आणि मी जोरदार प्रचार करून आमची सीट निवडून आणणार असं छातीठोकपणे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे आणखीन एक मोठा आरोप जो आहे हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे। पालकमंत्री जे आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी नालासोपारातल्या फन हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि 20 करोड रुपये जे आहेत जमा करायला सांगितलेले होते, असा थेट आरोप जे हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे। हे कोण अधिकारी मीटिंगला होते, त्यातले सीसीटीव्ही तुम्ही काढा, कदाचित सीसीटीव्ही देखील गायब असेल असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे। त्यामुळे आता पालघर जिल्ह्यातलं वातावरण जे आहे तापत चाललेलं आहे। मी मर्द आहे, हुकुमशाही करत नाही असा देखील थेट आरोप जे आहे हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे। हितेंद्र ठाकूर आता सध्या जे आहेत की प्रचारामध्ये जोरदार लागलेले आहेत। संपूर्ण या पत्रकार परिषद हितेंद्र ठाकूर यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। गली के लिए दिल्ली में बचेगी, गली की सीटी दिल्ली में बचेगी, बाकी इनके बारे में बोलने का नहीं। मैंने आज तक एक रखा है, एक मी पथ्य पाळला आहे का चांगल्या भाषेत आपण आपला प्रचार करायचा, कोणत्या लेवलला हे प्रचार करतात। गिधड, सुअर, सियाल, मेंढक तुमचे सगळे लाटार माझ्या दरवाजात होते इलेक्शनला, शिरांचं परिसराने राखले होते। आरोप प्रत्यारोप लागलाय। माननीय उपमुख्यमंत्री बोलले बेडूक बैल नाही होत, माझं शरीर तर बेडक्यासारखं दिसत नाही। स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही, ते स्वतःबद्दल बोलले। आणि काय ती सियाल खाल पहन के चेअर नाही होत, इकडे चेअरच आहेत। आणि तिसरं वसई वालों को वसई में निपट डालेंगे। काय गाजर मुली आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे। वसई वालों को निपट डालेंगे, बाप का राज है। अरे है औकात तो इज्जत से लढो। आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेलेत की आज ही प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मीटिंग मंत्र्यांनी मीटिंग घेतल्या। मंत्र्यांनी नाही, पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा, गेल्या 15 दिवसाचं कोण आलं कोण गेलं, कदाचित सीसीटीव्ही गायब असेल। मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला 20 करोड जमा करायला सांगितल्यात। 20 करोड कॉन्ट्रॅक्टरकडून पाहिजे। आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून जायचं पालघर जिल्ह्यात।
20 करोड कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सांगितल्यात. पाण्याचा जलजीवन मिशन असेल, रस्ते असेल, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरनी 20 करोड द्यायची कामं करा, नका करू, तुमची बिलं त्वरित निघतील. अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही 20 करोड जमा करा. वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फंडमध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं, त्यांच्याकडून 20 कोटी मागितलं. जरा विचारा, 20 कोणती कामं होणार आहेत? वसई विरार, पालघर, दाडू, जव्हार, मोखाडा आणि गोष्टी करतात निपटा डालेंगे. अरे निपटा डालेंगे क्या? अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री, कोणाचं भलं करण्याकरता करतात पैसे, आणि एवढे पैशाचं करणार काय? हिंमत असेल ना, एक माणुसकीत लढा. खाली चिटिंग करतात. माझी तर माहिती ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर महोदयांनी ते रिजेक्ट केल्यावर, म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असं पालकमंत्र्यांचा कलेक्टरचा फोन होता. म्हणजे तुम्ही परत चिटिंगवरच उतरलात ना. तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात, आता बघूच. कुठेतरी हे दबावाचं राजकारण चालू आहे. अरे दबावाचंच आहे. अरे आता सेविका जव्हार का विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं, बागेत चिन्ह लावलं, कमळ, तिच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघत होती. काय त्या गट प्रमुखाचा दोष? म्हणजे तुम्ही अशा सेविका कामाला लावले, तुम्ही ग्रामसेवक, तुम्ही तलाठी, तुमचा तहसीलदार, तुमचा कलेक्टर, तुमचा सीओ, तुमचे PWD जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी, SC एक्झिक्युटिव्ह, हे तुम्ही 3 व्याज बोलला. वसई विरार महानगरपालिका, पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी. मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय मागितलं? 100 कोटी जमा करणार आहेत बहुतेक. वसई आपलं पालघर जिल्ह्यातून 100 कोटी वेगळं MSCB असेल. तुम्ही काम करा, नका करू. लाईट राहो न राहो, रस्ते हो खड्डे पडून, पाणी जल जीवन मिशन, शर्मेची बाप, जा फिरा अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये. हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर, दाखवतो. विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल, मी विहिरीची खोली वरती बघितलाय. म्हणजे 2-3 फुटाचा कठडा बांधायचा, यांनी 15 फूट कठडा, पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय. जल जीवन मिशन 5 किलोमीटर वरती पाणी बाप जन्मात जाणार नाही, बाप जन्मात पाणी जाणार नाही. केलं तर राजकारण थोडी. आपण एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे बीजेपी. अरे मी बर्द आहे, हुकुमशाही नाही, बर्द आहे, बर्द मर्दासारखा लढतो. हुकुमशाही कसली? कुणावर हुकुमशाही केलाय? काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाहीला इथंच हुकुम गाडा. आणि त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. इकडे येतात वाढवणबद्दल बोलतात. बाप मुख्यमंत्री, बेटा एन्व्हायरमेंट, पर्यावरण. सुभाष देसाई उद्योगमंत्री, 16,000 कोटी रुपये येणार कुठे? वाढवण बंदरात. अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचा आहे तर आमच्यासारखा करा. काय आम्ही बंदर होऊन देणार नाही. तुमचे उद्योगमंत्री 16,000 कोटी बोलतात येणार इन्व्हेस्टमेंट. तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं? तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही? मूर्ख बनवतात 97 पासून लोकांना. त्यावेळी तेव्हाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले. हे सगळ्या लोकांना धूळफेक. 14 मध्ये वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी. फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितला साथ दिली शिवसेना बीजेपी एकत्र. आणि परत शब्द वाईट येतील, हनीमूनला विरोधात लढले आणि एकत्र आले. उद्या तुम्ही एकत्र येणार नाही याची काय गॅरंटी? पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली JNPTचे MD सेठी, त्यावेळी आम्ही 3 आमदार, मी, श्री ठाकूर, राजेश पाटील,
श्रीनिवास वनगा, आपला निकोले, विनोद निकोले, सुनील भुसारा, निरंजन डावकरे, ज्ञानेश्वर बात्रे, खासदार सगळे होते. 4 महिने डिसेंबरमध्ये कधीतरी घेतलेली, नोव्हेंबर डिसेंबर. त्यावेळी 15ला ठामपणे विरोध करणारे फक्त आम्ही होतो. आपला पक्ष होता. त्यावेळी खासदार बुक घेऊन होते आणि हे सगळे आमदार. मी बोला तुम्हाला निवडून यायचे आहे की नाही, मच्छीमारांच्या बाजूनी राहा आणि पालघर आणूचा नाही, थाईपासून ते उत्तनपर्यंतच्या सगळ्या मच्छीमारांचा पक्ष. त्यात उत्तन आलं, वसई आलं, आरडाळा आलं, पालघरचे सगळे सातपटी, आणखी मुरबा वगैरे आलं, थाईपर्यंत सगळ्या मच्छीमारांचा प्रश्न आहे. आणि हेच पालकमंत्री भलावण करण्याकरता तिकडे, आणि यांचा एक दीडशाणा आम्हाला दलाल बोलून फार आम्ही विरोध करतोय. दलाले पैसे गोळा करणारे म्हणजे दलाल हे आहेत. मी आज आरोप करतोय, दलाल कामं करू नका, पैसे द्या. सत्तेची आड कुठेतरी हे दबावांतर यंत्रणा 100% सगळे. अरे मी हे अंगणवाडी सेविकांचं बोललो हो, अंगणवाडी सेविकांचं बोललो. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी, आजची मीटिंग अधिकाऱ्यांनीच बोलवलेली आणि पालकमंत्री त्यांच्याबरोबर बेशरमीची हद्द झालाय. कारण निवडणुकीच्या आता 4 दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मीटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार करणार आहोत. लोक समजदार आहेत आणि ही काही माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते घ्यावा इलेक्शन कमिशनरनी. इलेक्शन कमिशनर काय करणार आहे का? केकलून बोंबलून संपले. नालासोपाऱ्यामध्ये मागील 3 दिवसापासून पाणी नाही, लोकांना कळलं जातं पाण्यात. बरोबर आहे. आम्हाला बदनाम करण्याकरता त्यांना चलतात, लोकांना चलतात. नालासोपाऱ्यामध्ये पाणी नाही ना, ते मुद्दामून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलंय. हेच राहिलं, महानगरपालिकेमध्ये पोट मिळत नाही ना यांच्या डोक्यावर बसायला. गेली 4 वर्ष वसई विरार महापालिकेची इलेक्शन नाही झाली, झाले कमिशन खात नसलं. आपण नितेशरांनी बोललो लाईट लोड शेडिंग विरार इथला लाईट संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. मग लाईट बंद, पाणी बंद. बहुजन विकास आघाडीला बदनाम करा हा यांचा अजेंडा आहे. अरे आम्हाला त्रास देण्याकरता, आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देतात तुम्ही? मला कळत नाही. पाणीचं सफिशियंट झालंय. परवा माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले 400 बेल्डी कोणाला दिलं? 400 बेल्डी पाणी. आणि खोटं बोलण्याची हद्द कोणी दिला? 400 बेल्डी साप खोटारडे परवा बोलून गेले इकडे. मला कळत नाही. देशाचे गृहमंत्री, आदरणीय देशाचे म्हणजे युपीचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, महासचिव देशाचे आज विनोद तावडे फिरतायत. महोदय मित्र आहेत माझे सगळे म्हणजे वरचे नाही, आज महाराष्ट्रात. अरे पण काय बेशरमीची हद्द. वसईवाल्यांना निपटून टाकू. वसई सगळे लाचारासारखे तुम्ही राज्यसभेच्या इलेक्शनला आणि विधान परिषदेच्या इलेक्शनला बसलेले सगळे लाचारासारखे याच ऑफिसमध्ये बसलेले. आणखीन यांच्याबद्दल काय बोलायचं? आम्हाला निपटायला निघालाय.